नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. जवळजवळ 20 दिवसांनी माईचा किनारा परत दिसतोय. सुंदर दृश्य. तर रामपुराकडे चाललो आहे. सबंध असा किनारा आहे. वा, खूप दिवसांनी किनाऱ्याने चालते आहे. छान वाटतंय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि आता आम्ही आलोय रुंड गावच्या पुढे. इथे मागे कर्जत नदीने पार केली, नावेने पार केली. आणि आता इथं मस्त मैया वाहते, छान आवाज करते, म्हणून शूटिंग करायचा मोह आवरला नाही. चला पुढे जाऊया. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. कुछ नहीं दिख रहा है. नर्मदे हर. सकाळी 5 वाजलेत. रत्नासागरातला प्रवास सुरू झालेला आहे. काही दिसणार नाहीये. थोड्या वेळाने भेटूया. नर्मदे ये है भैया रत्नासागर. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. सकाळी मिठीतलाई आश्रमावरनं निघाली आहे. सबंध रस्ताच आहे. असा लांबून चालत आली इथून. अगदी कंटाळवाणा रस्ता आहे, पण काही इलाज नाही, चालावं तर लागतंच. अजूनही साधारण 3-4 किलोमीटर असेल पुढचा आश्रम. तिथे जरा ब्रेक घेऊन परत पुढे निघेन. हे सबंध अशा कंपन्या आहेत. रिलायन्सची काहीतरी एक कंपनी आहे. अजूनही बऱ्याच कंपन्या आहेत. प्रचंड प्रदूषण आहे. काहीही धड दिसत नाही आहे. तुम्ही बघू शकत असाल की किती प्रदूषण आहे ते. त्यामुळे इथं वासही सतत असे केमिकल्सचे खूप विचित्र वास येत असतात. सूर्यसुद्धा असा छान दिसत नाही. खूप कंटाळवाणा रस्ता आहे, पण ठीक आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. 12:15 12:30 झालेत. अजून चालतेच आहे. काही पत्ता नाही अजून आश्रमाचा. तर इथे जवळ आश्रम आहे किंवा गाव आहे असं कळलं. बघूया काय होतं आहे. तुफान ऊन आहे, त्यामुळे आता असंच बांधून चालते मी. मग त्रास होत नाही आहे. रस्ता दाखवते. ह्या रस्त्यावरनं मी आली आहे. आता मी पूर्वी बघितलं तर त्याच्यापेक्षा हे खूपच काहीतरी वेगळा रस्ता दिसतोय. हा मला आठवत पण नाही हा रस्ता. म्हणजे मी या रस्त्याने गेलेच नव्हते. काहीतरी तो एक वेगळाच रस्ता होता. तर कुठे गेला काही आठवत नाही आता. आणि हा आता असा वैराण रस्ता आहे सगळा. भर दुपार कोणीही नाही आणि असा कच्चा रस्ता आहे. बघूया पोचेन आता बहुतेक आश्रमात आणि त्या मंदिरात. बघूया कसं होतं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आत्ता मी झणोरून निघाली आहे सकाळी. सबंध धुकं आहे, काहीही दिसत नाही आहे.
तर 3 किलोमीटरवर नांद नावाचं एक गाव आहे, तिथे जायचं आहे. योगानंद आश्रम आहे तिथे. एक मुंबईच्या मैया आहेत, त्यांना भेटून मग तिथून पुढे जायचं आहे. आज मोठी कोरलला पोचायचा प्लॅन आहे. माईला सांगितलं आज मोठी कोरल मला जायचं आहे. बघूया. मस्त धुकं आहे सगळीकडे, झकास. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.